कसे बांधायचे बाईने खरं सांग तुला कोणी सोडले आता दोन टाकी लावून टाकायचं एक टाकीला परतून टाकायचं आपण नाही का मी दोन काय करायचं तीन कामामध्ये शेवट होईल दोन हरी टाकायचे बाईने काम होत नाही कसं बांधणार तर नमस्कार मित्रांनो, पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल। मित्रांनो, आज कामाचा दुसरा दिवस आहे आणि तुम्हाला सांगतो मी आज आम्ही दुसरी पात धरलेली आहे, कारण पहिली पात लागायच्या थोडं जवळ राहिलेली आहे। तर हे पाहू शकता सकाळी सकाळी सगळेजण आंघोळ्या वगैरे करून ऊस तोडायला चालू झालेला आहे। तर आता आम्ही सकाळी सकाळी येऊन जवळपास 20 ते 30 मोळ्या तोडलेल्या आहेत, पाहू शकता। मित्रांनो, ऊस हे ऊसाची जात 86-032 आहे आणि ऊस तेवढा पोचलेला नाही, कारण 2 नंबरचा खोडवा ऊस आहे। ऊस केवळ असा सनकाळीवाणी ऊस आहे। मित्रांनो, आमचं कसं असतं म्हणजे जेवढा ऊस चांगला भेटन तेवढा म्हणजे आम्हाला वजन पण देत आहे आणि माल पटकन होतोय। तर पाहू शकता जिथे आपल्या पातीला लागलेला आहे। ह्याच्यामध्ये मित्रांनो ज्याची त्याची पात ज्याची त्यानं तोडायची आणि लवकर लावायची असते। जे महाग राहिला मग त्याची खूप बेजारी होते, कारण लोक पुन्हा घेऊ लागत नाहीत, काही नाही। त्याच्यामुळं आपण आपलं काम आपल्या आपल्या पद्धतीनं फास्ट करायचं असतं। तर हे पाहू शकता कसे तोडायला लागलेत सर्वजण। ह्याच्यामध्ये काही एक जण असतात मित्रांनो ज्यांना होत नाही, कारण हाताचे पाची बोटं काय सारखे नसतात, कुणाला होतंय कुणाला होत नाही, त्याच्यामुळं सांभाळून घ्यावं लागतंय। ऊस खूप उंच म्हणजे ऊसाची हाईट खूप असल्यामुळे त्याचे 2 तुकडे करावे लागलेत आणि तुकड्याचा ऊसामध्येच जास्त माल होतोय मित्रांनो। आता बाया येतात मागून 8-9 वाजता भाकरी ते घेऊन, पुन्हा जेवण वगैरे करायचे असतात मित्रांनो। नेहरीच्या भाकरी घेऊन येतात। तर पाहू शकता कसे तोडायला लागलेत सगळेजण। तर मित्रांनो, बाया ते आलेले आहेत, बायाने पसारी ते ठेवून आता बाया तोडलेला माल बांधायला लागलेले आहेत। मोळ्या ते ज्याचं बांधण झालंय त्या बाया तोडू पण लागतात। हे लेकरं ते सगळे पाहू शकता, ज्याच्यासोबत लहान लेकरं आहेत ते सुद्धा बांधू लागतात मोळ्या। तर आता काही बायाच्या मोळ्या ते बांधणं वगैरे झाले आहेत, ज्याचं झाल्यात मोळ्या बांधणं त्या दुसऱ्या बायाला बांधू लागतात, सध्या बांधू लागत असतात। तर हे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण माल झालेला आहे। आता 2-4 मोळ्या राहिल्यात, एवढ्या मोळ्या बांधणं झाल्या की डायरेक्ट पुन्हा जेवण करायची, जेवण करणं आणि परत नंतर पातीला लागणं। ह्याच्यामध्ये ह्या कामात तसं जमत नाही की चला आता झालंय काम जरा वेळ म्हणजे करू 1-1.5 तास आराम। 1 तास तर आराम भेटतच नाही, अर्धा तास पण भेटत नाही। जेवण झाले की लगेच 10-5 मिनिटानं लोक उठून पातीला लागतात। त्याच्यामुळं ह्या कामात आता जवळपास 2-2.5 महिने तर जमत नाही। जसं उन्हाळा होईल तसं लोक पुन्हा सावलीला जायला बघतात। तर हे अशा प्रकारे काम असते। मी तुम्हाला दररोज माझ्या व्हिडिओमध्ये आता नवनवीन मी जे काय माझ्या दैनंदिन जीवनात आहे ते दाखवणारच आहे। तर मित्रांनो, जेवण ते करून आता नंतर लोक सगळे पातीला लागलेत। पाहू शकता कुणाची पात माग आहे, कुणाच्या पुढी गेल्यात, कुणी बोळ पाडलेत। आणि एक नवीन पद्धत आहे इकडे की 2 वाढी टाकून त्याच्यावर ऊस टाकायचा, म्हणजे डायरेक्ट बायाची तेवढी बेजारी होत नाही, काही नाही। बाया बांधाय सुटल्या की लगेच त्याला आळे देता येतात। पाहू शकता कुणाच्या पातीमध्ये गेल्यात, कुणाच्या मागं राहिलेल्या आहेत। दहा टायर ऊसाची ट्रक असल्यामुळे हिला खूप माल लागतो, कारण जवळपास 1200 ते 1300 मुळी लागते मित्रांनो। आता आम्ही पाणी प्यायला बसलो होतो गडी त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला दाखवावं। हे पाहू शकता ऊस अशा प्रकारे आहे तुटलेला। आणि ह्या इकडल्या भागात जास्त तूर आणि ऊस ह्या 2 पिकाचं उत्पादन आहे। माझा मित्रांनो 2-3 दिवस जरा हात दुखू लागला। तर आता दुपारचे 2 वाजले होते, सगळेजण जेवायला निघू लागले।
आता दुपारी जेवण ते करायचे, परत अजून तोडायला लागायचं दिवस मावळ असतो, कारण दिवस मावळ्याच्या टायमिंगला ऊन जरा कमी लागतं आणि माल जास्त तुटतो. हे अशा प्रकारे टोटल मोळ्या पाहू शकता कशा बांधलेल्या आहेत. ह्या मालाची सर्व पसर पडलेली आहे. तर मित्रांनो, जेवण करून आता डबल आम्ही पातीला लागलो होतो. काही जण लागले होते, मी मागून आलो होतो. तर पाहू शकता आता संध्याकाळचे 5:30 ते 6चा टायमिंग झालेला आहे आणि थोडा आता म्हणजे सूर्य ढगामध्ये गेलेला आहे. त्या टायमिंगचं हे वातावरण आहे. पाहू शकता पाती कुठपर्यंत गेलेले आहेत ते, आणि हे कसं सगळं पूर्ण छान असं वातावरण दिसत आहे. मित्रांनो, आज गाडी रात्रीच्या 1 वाजता येणार आहे. 1 वाजता जरी आली तरी गाडीला भरूनच द्यावं लागते. तर मित्रांनो, हा होता आजचा पूर्ण ब्लॉग. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.